हॅलो नमस्कार. ही आहे पहिली जाहिरात. ही आहे SK इंटरनॅशनल सैनिक स्कूलची, म्हणजे सैनिक स्कूलची पहिली जाहिरात आहे. रिटारे धरण, तालुका वाळवा, डिस्ट्रिक्ट सांगली, 415407. टेलिफोन नंबर दिलेला आहे. सैनिक स्कूल रजिस्टर्ड ID असा त्यांनी सर्व माहिती दिली. हे CBSE ॲफिलिएशन स्कूल आहे. CBSE ॲफिलिएटेड. नंबर CBSE 1131274/SL 90819/2023-24. बघा या ठिकाणी महत्त्वाच्या एकंदरीत अशा पोस्ट दिलेल्या आहेत. 15 क्रमांक दिले अनुक्रमांक निकामध्ये, सिरियल नंबरमध्ये 15 सिरियल नंबर आहेत. तर या ठिकाणी जर विचार केला आपण तर एकंदरीत 15 सिरियल नंबरनुसार जर विचार केला तर जवळपास हे 40 जागा जवळपास आहेत. आणि 40 जागा असल्यामुळे याची विस्तृत माहिती आपण पाहतो. बघा पहिली पोस्ट इंग्लिशची MA BEd आहे. पात्रता मागितली MA BEd इंग्लिशसाठी 5 वर्षाचा अनुभव आणि 4 पदे. सेकंड आहे सायन्सची MSc BEd फिजिक्स केमिस्ट्री बायो 4 पोस्ट 5 इयर्स एक्सपिरियन्स. देन हिंदीची जागा MA BEd इन हिंदीमध्ये पाहिजे, 5 वर्षाचा अनुभव 4 पदे. मॅथ्ससाठी एकंदरीत MSc मॅथ BEd मागितलं, 5 वर्षाचा अनुभव 4 पदे. SST सोशल सायन्स स्टडी असे एक आपण सोशल स्टडी म्हणजे त्याला MA BEd हिस्ट्रीमध्ये मागितले, 5 वर्षाचा अनुभव 4 पदे. ओके, तर बघा दिसते तुम्हाला. नंतर आहे मराठीमध्ये MA BEd मराठीमध्ये 5 वर्षाचा अनुभव 2 पदे. नंतर आहे एज्युकेशन काउन्सिलर MSW पाहिजे, 5 वर्षाचा अनुभव 2 पदे. नंतर आहे MSW झाल्यानंतर संगीत विशारदची जी जागा आहे ती आहे म्युझिक टीचर म्हणून किंवा बँड मास्टर म्हणून, 10 वर्षाचा अनुभव मागितला, 2 पदे. लेडी फिजिकल टीचर पाहिजे, BPEd झालेली, 5 वर्षाचा अनुभव 2 पदे. आर्ट अँड क्राफ्टसाठी ATD पाहिजे, 5 वर्षाचा अनुभव 2 पदे. प्री प्रायमरी टीचर पाहिजे, यासाठी मॉन्टेसरी आवश्यक आहे प्लस DEd, 5 वर्षाचा अनुभव मागितले, 2 पदे. फिजिकल टीचर पाहिजे, BPEd झालेले, 5 वर्षाचा अनुभव 2 पदे. नंतर फुटबॉल कोच पाहिजे, फुटबॉल कोच हे बघा. ओके, दाखव तुम्हाला फुटबॉल कोच NIS लिहिलेलं आहे, ते पात्रता आहे त्यांची, 5 वर्षाचा अनुभव 2 पदे. स्केटिंगसाठी पाहिजे टीचर, 2 टीचर पाहिजे, NIS पाहिजे, 5 वर्षाचा अनुभव मागितला. आणि सेल्फ डिफेन्स लेडी कराटेवाली असेल ते NIS एज्युकेशन तिचं असायला पाहिजे आणि 5 वर्षाचा अनुभव 2 पदे. असे एकंदरीत या ठिकाणी 20 पदांच्या जवळपास आहेत, म्हणजे 20-40 पदांच्या जवळपास आहेत. तर अबव पोस्ट आर टू बी रिक्वायर्ड इन अवर वेल रेप्युटेड रेसिडेन्शियल सैनिक स्कूल. तर वरील पदे जे आहे ते आमचे निवासी सैनिकी शाळेमध्ये, म्हणजे प्रख्यात अशा निवासी सैनिकी शाळेमध्ये पदभरतीची गरज आहे ते असं ते म्हणतात. एलिजिबल अँड डिझायरस किंवा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स हू आर फ्लुएंट इन स्पोकन इंग्लिश कॅन अप्लाय फॉर वॉक इन इंटरव्ह्यू फॉर पर्सनल इंटरव्ह्यू ऑन डेट 7 डिसेंबर 2025 at 10 AM ऑनवर्ड्स. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जो व्यक्ती इंग्रजी अस्खलित बोलू शकतो व इच्छुक आणि अनुभवी असेल अशा कॅन्डिडेट्सला, म्हणजे उमेदवारांना या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहे. त्यांनी सहजपणे या ठिकाणी 7 डिसेंबर 2025ला 10 वाजतापासून पुढे या ठिकाणी या सैनिकी स्कूलमध्ये उपस्थित राहावे. परत सांगितलं आहे प्रेफरन्स विल बी गिवन, म्हणजे पसंतीक्रम कोणाला दिला जाईल तर द कॅन्डिडेट हू विथ गुड सब्जेक्ट नॉलेज अँड टीचिंग एक्सपिरियन्स, ज्याचं चांगलं कमांड आहे इंग्लिशवर तर आहेच विषयावर, म्हणजे जो विषय शिकवतो त्याच्यावर जरी कमांड असली पाहिजे आणि टीचिंग एक्सपिरियन्स चांगला असला पाहिजे. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स कॅन सेंड द रिझ्यूम. आता जे इच्छुक उमेदवार असते त्यांनी या principal@SKI school@gmail.com या लिंकवर या वेबसाईटवर जे आहे त्याच्यावर रिझ्यूम पाठवायचं आहे. नो सॅलरी बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स. जर पात्र उमेदवार असेल तर त्याला सॅलरीची अट नाही. कॅन्डिडेट शुड हॅव एक्सपिरियन्स इन कोचिंग स्टुडंट्स फॉर IIT JEE मेन ॲडव्हान्स NDA अँड अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. या IIT JEE मेन्स आणि ॲडव्हान्स एक्झामचा NDAमध्ये शिकवल्याचा किंवा NDAमध्ये स्पर्धा परीक्षा घेतल्याचा अनुभव असेल त्यांनासुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल. कॅन्डिडेट शुड हॅव स्ट्रॉंग ग्रामर स्किल्स विथ गुड स्पोकन इंग्लिश स्किल्स. वा. सर्वात महत्त्वाच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खास करून व्याकरणाची चांगली स्किल असले पाहिजे, इंग्रजी व्याकरणाची आणि इंग्रजी चांगली स्पीकिंग करता आले पाहिजे. ओके.
नंतर शेवटची कॅन्डिडेट आहे, शेवटचा हे आहे, कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग ओरिजिनल एज्युकेशन डॉक्युमेंट्स फॉर व्हेरिफिकेशन अलॉंग ID प्रूफ्स अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज विल बी प्रोव्हाइडेड टू द कॅन्डिडेट्स फ्रॉम कोल्हापूर अँड सांगली सिटी. जर सांगली आणि कोल्हापूर शहरातले जर उमेदवार असतील, मुलाखतीसाठी हजर होत असेल, तर त्यांना TID दिला जाईल का, तर TF म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी दिला जाईल. आणि विशेष करून विद्यार्थ्यांनी मुलाखतीला येतेवेळी ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे पडताळणीसाठी सोबतच ID प्रूफ ओरिजिनल घेऊन यावे असं ते म्हणतात. ओके, ही 5 मिनिटाची सैनिक स्कूलची जाहिरात होती. यानंतर हे महत्त्वाची जाहिराती इथेही आहेत. हे इंटरनॅशनल सैनिक स्कूल, हे 30 जाहिरात आहे, क्लीन दिसते. ओके, अशा प्रकारे. तर ही यानंतरची दुसरी जाहिरात आहे, रेडिस कॅरेंट स्कूल, पाटणबोरी तालुका, केळापूर जिल्हा, यवतमाळ. हे बघा. ओके, तर ही इंग्रजी, हिंदी, सोशल स्टडीज, BA, KMA, BEd प्रत्येक एक. या 3 विषयासाठी 3 जागा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्ससाठी प्रत्येक एक म्हणजे 4 जागा, क्रीडा शिक्षकची 4 जागा, संगीत शिक्षकचं 1, त्याला म्युझिक पाहिजे MM, आणि कला शिक्षकाचे HEDसाठी 1, वार्डन MSWचे 2 पदे, नर्स RANM 2 पदे आणि डॉक्टर MBBS किंवा BMSचं 1 पद. असे या ठिकाणी हे सुद्धा निवासी कर्मचारी पाहिजे म्हणते. रेडिस कॅडेट अँड ज्युनियर कॉलेज, पाटणबोरी येथे दिनांक 1 डिसेंबर 25 रोजी शाळेच्या कार्यालयात दुपारी 12 ते 3च्या दरम्यान उपस्थित राहावे. ओके, तर अशा प्रकारची ही जाहिरात होती. मुख्याध्यापिका किंवा अध्यक्ष रेडिस कॉलेज, पाटणबोरी दिसली. तर ही महत्त्वाची जाहिरात आहे. नंतर वॅकन्सीज फॉर नॉन ग्रँट कोर्सेस प्रोग्राम्स दिलेला आहे. हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची जाहिरात आहे, नॉन ग्रँटसाठी आहे. तर ग्रामीण विकास संस्था आणि क्रीडा प्रसारक मंडळ, खडकी, अकोला. ओके, या ठिकाणीसुद्धा महत्त्वाच्या एकंदरीत 14-15च्या दरम्यान जागा आहेत त्या. तर प्रत्येकी एक जागा आहे, त्या कॅटेगरीला वाटलेल्या आहे. सर्व पाहून घ्या तुम्ही. हे या ठिकाणी दिलेली जी आहे. ओके, हे जाहिराती पाहून घ्या. ठीक आहे. समांतर आरक्षणाचे समांतर व अपंगाचे आरक्षण भरण्यात येईल असं ते सांगतात. तर ह्या ठिकाणी ही जाहिरात होती, जास्त लांबू नये या अपेक्षेने मी इथं स्टॉप करतो. पुढील महत्त्वाची माहिती आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्याबद्दल धन्यवाद. आपला व्हिडिओ असाच पुढे नेत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.